जगद्गुरु तुकोबराय एकनाथ महाराज आणि ज्यांना ज्यांना शब्दाचं वैभव मिळालेले असे. कसं मिळालं वैभव? त्या काळात विश्वविद्यालय नव्हते, शिकवणारे नव्हते, मोठा विषय होता जातीपातीचा, आमक्याने शिकावा असा व्यवहार 400 वर्षापूर्वी केला जायचा. आणि त्या काळामध्ये यांच्या मुखातून जे शब्द निघायचे, नामदेव महाराज, नाथ महाराज, एकनाथ, कशी निघायचे? त्याचं उत्तर येते, तुझे कारुण्य जया ते अधिष्ठी. हे कृपादृष्टी, तू ज्याच्यावर पडलीस ना, तुझं कारुण्याचं अधिष्ठान ज्याला दिलं, तो सकळ विद्येची या सृष्टी धात्रा. खूप कठीण शब्द आहे. धात्रा शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मदेव. त्याला शिकायचीच गरज नाही. सृष्टीला उत्पन्न करणारा जसा ब्रह्मदेव आहे, तसा हा दृष्टीमुळे सगळ्या विद्वत्तेला जन्म देणारा ब्रह्मदेव होतो. तुझं कारुण्य जर मिळालं तर तो परमार्थ आहे.